नमस्कार, आज आपण आलेलो आहे पोलीस स्टेशनचे सीन कसे होतात किंवा जे डुप्लिकेट पोलीस स्टेशन म्हणजे मूवीमध्ये वगैरे जावतात पोलीस स्टेशनचे सीन वगैरे ते कसे होतात ते पाहण्यासाठी. हे आहे पोलीस स्टेशन, पूर्णपणे डमी लाकडापासून बनवलेलं, पण दिसायला एकदम हुबेहूब दिसणार. पूर्णपणे डमी पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे आणि खाली फरशी तेवढी ओरिजिनल आहे, नाहीतर वरती सगळं डमी बनवलेलं आहे. तर हे बघू शकता, सगळं फरशी तेवढी ओरिजिनल आहे खालची. आणि ही खुर्च्या बिरच्या ओरिजिनल समजा टाकले ते मांडले ते. आणि इथं सेटअप करायच्या वेळेस म्हणजे सीन जेव्हा लागेल तेव्हा पूर्णपणे एकदम ओरिजिनल दाखवतात, एकदम त्यांची गाडी वगैरे जे पोलीस वगैरे उभा करतात, त्यामुळे समजा एकदम ओरिजिनल पोलीस स्टेशन सारखंच बनतं. आपण सुद्धा धोका खाऊ शकतो. तर हे पोलीस स्टेशनचे सीन असे होतात. पोलीस स्टेशनच्या बाहेरचा नजारा किंवा बाहेरचा परिसर समजा आता खाली आहे, मोकळा मोकळा आहे, परत त्यानंतर जेव्हा शूट असेल त्यावेळेस तिथं पब्लिक, गर्दी, पोलिस, गाड्या वगैरे खूप गर्दी असते आणि आपल्याला ते एकदम ओरिजिनल वाटतं. आणि बघू शकता फळं वगैरे सीनमध्ये दाखवतात, तर ती फळं सगळे डुप्लिकेट असतात. आपल्याला वाटतं ओरिजिनल असतात, पण ते डुप्लिकेट असतात, फक्त शूटपुरती वापरलेले असतात. ते पूर्णपणे डमी त्याला कलर वगैरे देऊन हुबेहूब बनवलेले असतात. हे खराब होत नाहीत कधीच, हे कंटिन्यू चालू असतात शूटमध्ये, म्हणजे चालतात, खराब होत नाहीत, पण पूर्णपणे डुप्लिकेट आहेत. तर हे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सीन चालू आहेत. पोलीस स्टेशनचे काहीतरी ते त्यांचे डायलॉग वगैरे घेतात जे कलाकार आहेत ते. आणि जेवढे सीन चालू आहेत म्हणजे जेवढं सीनमध्ये दिसतं दाखवायचं आहे तेवढंच सेटअप करतात. बाकी समजा अस्ताव्यस्त पडले बघा पोलीस स्टेशन सगळं, आणि सीनचं कॅमेऱ्याच्या समोरचं तेवढं म्हणजे त्यांनी सेटअप केलं आहे. तर असं असतं शूटिंगमध्ये, जेवढं दावायचं तेवढं सीन सेटअप करतात. बाकी समजा त्या म्हणजे त्या ठिकाणी शूट असतं तर ती पण सेटअप करतात, म्हणजे प्रत्येक सीन वेळेस सेटअप करतात बाकीचं. आणि पोलीस स्टेशन वगैरे पोलीस वगैरे उभा आहेत बाजूला, सगळे कलाकार वगैरे. आणि ही समजा शूटिंग चालू आहे आणि इथं काहीतरी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा काहीतरी येणार आहे, तर ही समजे पोलिस प्लॅन करायला लागलेत आधीच. तर कॅमेरा अँगल चेंज झाला आहे, तर कॅमेरा अँगल जेव्हा चेंज होतो सगळा सेटअप चेंज होतो, म्हणजे लाईटिंग, खालची प्रॉपर्टी वगैरे सगळं. तर ते जिथं सीन असेल तिथंच तेवढं म्हणजे बनवतात. तर आता सगळं हे सेटअप चेंज करायला लागलेत. तर इथं त्याच्याच बाजूला एक नवीन स्टुडिओ तयार व्हायला लागले, एक सिरियलचं सेटअप आहे. तरी वर्कर काम वगैरे करायला लागलेत. तर एकदम मजबूत होऊन ओरिजिनल बनवतात सेटअप, म्हणजे कसं सिरियल वर्षानुवर्ष चालत असते, त्यामुळं सेटअप एकदम ओरिजिनल आणि मजबूत बनवतात, एकदम टिकाऊ. म्हणजे किती 2-4 वर्ष जर सिरियल चालते आरामात, तर काहीच होत नाही सेटअपला, स्टुडिओला. तर ही आता दिसतंय असं, पण बनवून झाल्यानंतर एक तर क्वालिटी दिसतं ना, एक नंबर. तर सीन सेटअप झालेला आहे, कलाकार वगैरे आलेले आहेत. पाठीमागं बघू शकता ते फायलींचे जे कपाट वगैरे आहेत ते पण भरून ठेवलेत, आणि बाकीचं खुर्च्या बिरच्या टेबल सगळं हुबेहूब लावलेलं आहे. तर इथं क्लोजअपचा सीन चालू आहे आणि पुढं डायरेक्टर सर बसलेले आहेत, तर ती मुवमेंट देतात चेहऱ्याचे एक्सप्रेशन घेण्यासाठी. तर ही चालू आहे सगळं मुवमेंट. असं काय माझा भूतकाळ झाला, पुढच्या 10 मिनिटाचं भविष्य सांगा. हा सगळा माझा भूतकाळ झाला, पुढच्या 10 मिनिटाचं भविष्य सांगा. सांग 10 मिनिटात कशाला, पुढच्या 2 मिनिटात काय घडणार आहे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, दुसऱ्या मिनिटाला जे फोन वाजला आणि मग माझ्या हातातल्या बेड्या निघाल्या. तुला मजाक वाटते? तेवढ्यात फोन वाजला, गावात मागचे पण बघा भविष्य करतो जरा बघतेस त्याच्याकडे. आणि तो तिकडे बोलतो जेव्हा, हा सर बरोबर तिकडे लोक, तिकडे माणूस आला चालत इकडे आला, बघ इथे त्याने पेपर दिला देवाला, इकडे इथे बघितलं देवा पेपर वाचतोय, आणि त्याने सांगितलं ठीक आहे शेळके सोडा त्यांना. हा मागे इकडे आला तो, त्याच्या हातकडी काढली, रागराग होतो तुझा, तो काढलास आणि तो इथे आला, बोलतोय खरं सांगू का माझा ना या काय करे क्या ओके थँक्यू. अजून मागे शिट्टी वाजवा तुझी. हे सगळं घालेंगे थोडं जवळ राहा, शिट्टी आवाज आल्यावर लांब. हा कळलं का? रोलिंग ऍक्शन. शिव बायलो. तर आता बघितलंच असेल पोलीस स्टेशनचा सीन कसा चालू आहे.
हे समजे मोर्चा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत, त्यांच्याबरोबर काय तर चुकीचं घडलेलं आहे, त्यामुळे पोलीस स्टेशनलाही न्याय मागायला आलेले आहेत. तर मोर्चा घेऊनच आलेत सरळ. तर पोलीस मग पाठीमागून येतो आणि आता सीनमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आणि समजा मग मोर्चांचं पण त्यांचं फोकस वगैरे चालू आहे, सगळं ते काट्या बिट्या ते प्लेटा वगैरे काय काय लिहून घेऊन आलेत. तर पोलीस वगैरे मागं निवांत बसलेत बघा, म्हणजे जेवढं सीन चालू आहे तेवढंच, बाकीचं काय घेणं देणं नाही आहे. आणि मग यांचं सीन चालू आहे आणि यांचं सीन झाल्यानंतर मग ते पोलीस काय काय पुढं होतं ते बघूया आपण. ऍक्शन. अटक करा, अटक करा. अटक करा, अटक करा. अटक करा, अटक करा. जगन्नाथ पंडित मुर्दाबाद. जगन्नाथ पंडित मुर्दाबाद. जगन्नाथ पंडित मुर्दाबाद. तर जगन्नाथ पंडित या नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, तो समाजात काय तर चुकीचं वर्तन पसरवतोय. तर त्यासाठीही न्याय मागायला पोलीस स्टेशनला आलेत मोर्चे घेऊन. तर त्याच्याविषयी घोषणा वगैरे देतात, त्याला अटक करा म्हणतात. तर हे पोलीस स्टेशनचा हा सीन चालू आहे. तर नंतर पोलीस मग काय बोलतात ते त्याच्यावरती प्रत्युत्तर बघूया. पण हे हा सीन चालू आहे आणि हे समजे घोषणा देऊन मोर्चा करायला लागलेत. आणि आता बघा मायमिंग करतायत नुसते, म्हणजे तोंडातून आवाज न करता घोषणा द्यायला लागलेत. तर हे असं सीन होतात सगळे. तर अशा प्रकारे सगळं शूटिंग होतं. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय.